हेलो क्यूटीज, मेरा नाम हितेशी है और आज हम एक ऐसे टॉपिक के बारे में बात करने जाने वाले हैं जहाँ जो टॉपिक काइंड ऑफ सारे जो इन्फ्लुएंसर है उन्होंने ज़्यादा उस पर ध्यान नहीं दिया है. सो वी आर गोना टॉक अबाउट environmental crisis India is facing today. So there are basically three environmental crises which are hugely affecting the government as well as the lives of people. So first and most important is climate change. Then second is pollution and number three is biodiversity loss. So we will just have a look on each of them briefly. Okay, so first of all, what are we struggling or what is the environment is struggling to is like a climate change. So what is the climate change? So as we can see, the climate, if we can ask somebody like a student from 8th or 9th what is climate change, so he or she will say कि जो कि बदलाव आते हैं ऋतु में उसे हम क्लाइमेट चेंज बोलते हैं. बट क्या क्लाइमेट चेंज सिर्फ उसी के तक सीमित है? तो जब हम बड़े होते हैं, जब हम आज की सोसाइटी में रह रहे हैं, तब हमें पता चलता है कि क्लाइमेट चेंज इज अ ह्यूज प्रॉब्लम. सो क्लाइमेट चेंज, द नेचुरल क्लाइमेट चेंज इज so good for us, but the climate change, the change in the climate, that is so drastic that it's getting a environmental crisis. Okay, so अब हम देखते हैं जैसे कि हमारा जो ऋतुमान है वो तीन, इंडिया का जो ऋतुमान है वो तीन प्रकार में लाइक हम क्लासिफाई करते हैं. एक है धूप काला, एक दैट इज समर, अदर इज विंटर एंड देन रेनी सीजन. ओके, सो ऑल these 3 seasons have been distributed, like not distributed but like they are of having 4 months of duration. Okay, so like October, November, December, January is for we can call it हिवाळा, म्हणजे की वी कॉल इट ठंड. ठीक है, उसके बाद ये हो गया अक्टूबर, नवंबर, दिसंबर, जनवरी, देन फरवरी, मार्च, अप्रैल, मई. ठीक है, ये जो है हम धूप काला बोलते हैं, लाइक समर. एंड देन द रिमेनिंग 4 months आर ऑफ खरीफ. ओके, सो खरीफ दैट इज इन द पावसाळा. ठीक है, बारिश का मौसम. सो ऑल ऑफ these like these are the types of climate with where our Indian climate is being classified. So as we can see nowadays, we can see like we got sudden rains at the time of like उन्हाळा, वळीवाचा पाऊस सोडून, म्हणजे की उन्हाळ्यामध्ये पाऊस असतो त्याला आपण वळीवाचा पाऊस म्हणतो. ह्या गोष्टी सोडल्याच्या नंतर जे नॅचरल पावसाचे जे दिवस आहेत ते सोडल्याच्या नंतर सुद्धा बऱ्याच वेळा असं होत आहे की वादळ वारे येत आहे आणि म्हणजे की या वादळ वाऱ्यावर चालू होणार किंवा जे पण त्याचे प्रॉब्लेम आहेत, तर हे प्रॉब्लेम आपण कशामुळे फेस करत आहे? तर हे जे सर्व प्रॉब्लेम आहेत हे आपण क्लायमेट क्रायसिस याच्यामध्ये, म्हणजे हा जो क्रायसिस हा क्लायमेट चेंजचा क्रायसिस आहे याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व करू शकतो. तर बेसिकली जर आपण बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये व्हॉट आर द रिझन्स, सो व्हॉट आर द रिझन्स ऑफ ड्रास्टिक क्लायमेट चेंज. तो फर्स्ट ऑफ ऑल इज अनकंडिशनल यूज ऑफ CO2. That means we are not directly using CO2, like using cars, okay, petrol cars, diesel cars. All of these are just making lot of CO2 accumulate in our environment. And then as you can see, माझं घर आहे, माझ्या घरी 2 फ्रीज, काही गरज नसताना 2 फ्रीज. हॉटेल्समध्ये जातो पण तिथे मोठे मोठे फ्रीज. तर हे जे फ्रीजेस वगैरे याच्यामुळे सुद्धा ते CFC जे असतात, फ्लोरोकार्बन्स वगैरे त्याच्या गोष्टी ह्या सर्व घातक जे वायू आहेत ते इन्व्हायरमेंटमध्ये सोडले जातात आणि त्याच्यामुळे आपल्या इन्व्हायरमेंटमध्ये जे ओझोन लेअर आहे, वी ऑल नो अबाउट दिस थिंग्स. ओके, वी नो ओझोन लेअर डिप्रेशन. सो ऑल ऑफ these are the problems which are created by man. So as a human, if you want our future to be like stable, so we have to take some major steps today. So अगर हम आज कुछ सहन करेंगे तो कल हमें अच्छा रिजल्ट मिलेगा. So we have to change our like literally we have to change all the things, like the uses of fridges, the use of cars, and all the things which causes the climate change. Okay, this is one of the things. Then after that we are having pollution. So pollution is like everywhere. Like we can talk about, like there are of course different types of pollution, but basically pollution is also divided into 3 types: air pollution, sound pollution, and water pollution. Okay, so basically we will talk about water pollution. तो हम देखते हैं एखादी जगह का विकास हो रहा है, एखादी जगह जो है वो विकसित हो रही है, इसका एक मापदंड होता है, वो होता है उस जगह पे बनाई जाने वाली कारखाने. ओके, उसको लाइक बनाई जाने वाली इंडस्ट्री. ओके, सो क्या इंडस्ट्रीज बनाना यही एक ग्रोथ का मापदंड है? नहीं, ये जो चीज़ हो रही है ये बहुत ही गलत हो रही है. तो कारखाना बनाना या जो इंडस्ट्री ऐसी जगह बनाना जहाँ से हम पोल्यूशन कंट्रोल कर पाए वो ठीक बात है. अगर मैं लाइक लॉट्स ऑफ इंडस्ट्रीज आर देयर विच डायरेक्टली फ्लश आउट देयर ऑल द वेस्ट which literally contain so much of toxic elements that it literally is making half and more of that like a river. जो नदी या जो भी लाइक रिवर में जो जंतु रहते हैं, जीव जो रहते हैं, उनकी जो बायोडाइवर्सिटी है वो भी इस वजह से बहुत ज़्यादा कम होती जा रही है. तो ये जो फैक्टर्स है ये तो हमें जब भी हम लाइक ग्रोथ इज नॉट ओनली इन टर्म्स ऑफ कि या आई हैव इंडस्ट्री, लाइक आई हैव दैट मच ऑफ इंडस्ट्रियल एरिया, बट व्हाट्स नेक्स्ट द थिंग्स यू आर मेकिंग. योर इंडस्ट्री माइट बी so much of like profitable, but the loss it is causing to environment is unbearable. We can't, and the loss of environment is not unbearable, it is irreversible also. If we are not able to control the ozone depletion today, and if in a case like this will not happen because we are taking measures, but if in case there comes a ozone like ozone layer depletion at a place, or if there got a hole in ozone layer, you just can't even imagine what will happen with humans. So it's our duty to, I'm not saying that we have to like हम खुद जब बचेंगे तब हम किसी और को बचा पाएंगे. तो अभी आज की जो कंडीशन है वो ऐसी कंडीशन है जहाँ पे हमें खुद के लिए लाइक फॉर ह्यूमंस, सो वी हैव टू डू दिस फॉर अस, लाइक आवर स्पेसिस. सो अंटिल like this crisis has become so much huge that today we are literally at that point of life where हमें ये जो सारी चीज़ें करनी है. I'm not saying do this for animals, do this for birds. No, you have to do this all for yourself, for the race which is called as human. So we literally have to take some major steps to make all these things stop. Okay, then as I have told you, like due to pollution we are losing literally like pollution. मतलब आई एम जस्ट टॉकिंग अबाउट इंडस्ट्री, नॉट इन लाइक इट जस्ट एग्जाम्पल के तौर पर बोल रही हूँ कि एक इंडस्ट्री है, इंडस्ट्री की वजह से जो मतलब जो वेस्ट है वो पानी में जा रहा है. लाइक जब प्रोसेसिंग हो रहा है तब जो गैस वगैरह हो रहा है, मतलब जो भी लाइक हीट यूज़ कर रहे हैं तो उसका जो थर्मल जो ये है तो वो इन्वायरमेंट में छोड़ रहे हैं, तो उसके एयर पोल्यूशन हो रहा है, वाटर पोल्यूशन हो रहा है. ठीक है, और जैसे हम देखते हैं लाइक मैंने अभी एक कुछ पढ़ा है, लाइक आई हैव रेड इन लोकसत्ता दैट like the festivals we are celebrating are not even
लाइक फॉर what मतलब जो उसकी बेसिक चीज़ें थी वो हम सब कुछ भूल चुके हैं. लाइक हम रिसेंटली वगैरह गणेश उत्सव का देखते हैं. मैं भी बहुत बड़ी गणेश भक्त हूँ, बट फिर जो एक गणेश फेस्टिवल के पीछे की जो एक भावना थी वैसे थी कि ऑल ओवर द सोसाइटी जो है वो एक साथ है. नए कुछ प्रोग्राम इन सेन्स लाईक समथिंग विच इन्व्हॉल्व सम बौद्धिक गोष्टी. ओके, लाईक मॅथ्स असणार तर पझल घ्या, सायन्सचे पझल्स घ्या. तेव्हाच्या वेळामध्ये त्या लोकांनी जे चालू केलेल्या एवढ्या गोष्टी त्या ह्याला अनुसरून होत्या. पण आजकाल पाहत आहे की गणेश उत्सवामध्ये 10 दिवसात दंगल चालू शकतो आपला, ठीक. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण विसर्जन करायचं होतं बाप्पांचं, तर तसं बघितलं तर विसर्जन ही खूप म्हणजे की मनाला लागून जाणारी गोष्ट आहे की बाबा 10 दिवस आपल्या बाप्पा आपल्याजवळ येत आहे, तो 10 दिवसाच्यानंतर जात आहे. तर तुम्ही मी स्वतः गणेश भक्त आहे, मला स्वतः विसर्जनामध्ये जाऊन बिचायला आवडतं. पण कुठे ना कुठे थांबलं पाहिजे, कोणी ना कोणी बोललं पाहिजे की जो आपण आवाज आहे, जो डेसिबल ऑफ साऊंड आहे, तो एवढा हाय असतो की लिटरली 2 दिवस माणसाला काहीच सुचत नाही. तर ह्या गोष्टी सुद्धा आपण थांबवल्या पाहिजे. आणि त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत. मग कसं होतं ना की आपण कशाबद्दल बोलतो, तर जनरली आपल्या हिंदू प्रधान देश आहे, म्हणजे लाईक वी आर 90% ऑफ हिंदू. तर मग कधी पण बोलायला गेलं कसं आपले फेस्टिवल्स पुढे येतात, तर मग असं वाटतं अरे आणखी मला अरे म्हणजे बेस्ट म्हणतात तशी गोष्ट नाही. जिथे आपण जातो, जशा आपण जागेवर मोठं होतो, आपण त्याच्यात एक्झाम्पल घ्यायला हे करतो. तर अदरवाईज की नका विसर्जनाचं मी जनरल बोलतो की ह्या म्हणजे सांगायचं उद्देश की विसर्जन लेट इट गो. सो लग्न कार्यामध्ये सुद्धा डीजे लावतात लोक. अरे एवढ्या दूरच्या डीजे तुम्हाला गरज काय आहे? याच्यामुळे काय होतं आहे, इन्व्हायरमेंटल ओके ठीक आहे, पण डीजे लावत आहे, माणूस म्हणून ह्युमन म्हणून माझा तर कानाचा नाश होतच आहे. त्याचप्रमाणे जे आजूबाजूच्या विसिनिटीमध्ये स्पॉट्स राहतात त्यांचे सुद्धा जे व्हायब्रेशनल लेवल्स आहेत डीजेचे तुम्ही बघितलं असेल, हार्टबीट सुद्धा असे हे होतात ना. तर आपल्याला जर त्रास होत असेल तर प्राण्यांचा तर हार्ट असणार, प्राण्यांची जी प्राणी झालं, पक्षी झालं, यांना सुद्धा त्या गोष्टींचा खूप त्रास होतो. तर ह्या गोष्टी आपण अवॉइड करायला पाहिजे. आणि ॲज अ ह्युमन म्हणून प्रत्येकाचं असे कर्तव्य आहे की प्रत्येकाने ह्या गोष्टींवर थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. मी असं म्हणू शकत की नाही मग मीच का, तू कशी तेव्हा पुढे येते होईल. ओके, तर असं प्रकारे आपल्याला बऱ्याच गोष्टी करणार. आता जसं मी फ्रीबद्दल बोलू, या बेसिक गोष्टी आता आपण मी असं म्हणू शकतो की फ्री केसेस करणं, ऑफकोर्स वी कॅन यूज फ्री, बट वी हॅव टू फाइंड सम अदर अल्टरनेटिव्ह लाईक सम ऑफ द टेक्नॉलॉजी विच विल लेसन द यूज ऑफ CFC अँड विल हॅव अदर टेक्नॉलॉजी वेअर वी कॅन गॉट दॅट फ्रॉस्ट और वी कॅन गॉट दॅट रेफ्रिजरेशन इन सच दॅट देर विल नॉट बी इन्व्हायरमेंटल हानी. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याच्या गोष्टी ह्याच्यावर आपल्याला नक्कीच लक्ष द्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर आपण बरेच इस्टर्न मेन क्रायसिस बोलली, बायोडायव्हर्सिटी लॉस. तर ह्याच्या पहिल्या 2 गोष्टी त्याच्याबद्दल बोलली. त्याच्यामुळे जनरली जो आहे तो बायोडायव्हर्सिटी लॉस होत आहे. तर सगळ्यात मी क्लायमेट चेंज झाल्यामुळे आणि त्याच्यानंतर पोल्युशन, ह्या 2 मेन गोष्टी त्याच्यामुळे काय होतं. क्लायमेट चेंज झाल्यामुळे जो की जसं की आता आपण बघू शकतो लाईक पोल्सवर राहणारे बियर, तिथे आता बर्फ असतो, तर आपण जसं ऐकत आहे की नाही इथे टेम्परेचर वाढत आहे, तर बियर आर नॉट सपोज टू लिव्ह इन अ टेम्परेचर ऑफ आफ्टर सर्टन डिग्री. लाईक आय एम नॉट दॅट मच शुअर अबाउट दॅट, बट पोलर बियर जे असतात त्यांना लाईक 0 डिग्रीच्या बहुतेक टेम्परेचर 0 ते 5 डिग्री, 10 डिग्री, 20, आय एम नॉट शुअर अबाउट दॅट, बट एका सर्टन लिमिटनंतर ते टेम्परेचर बिअर करू शकत नाही. पण आजकालची जे कंडिशन आहेत, पोल्युशन म्हणा, ओझोन डिप्रेशन म्हणा, एक्साईज ज्या पण गोष्टी त्याच्यामुळे काय पोल्सवर सुद्धा टेम्परेचर वाढत आहे, त्याच्यामुळे आईस जे आहे तर मित्रत आहे, त्याच्यामुळे पूर येत आहे, ह्या गोष्टी होत आहेत. त्याच प्रकारे आपण बायोडायव्हर्सिटी लॉसबद्दल बोलायला गेलो तर जेव्हा पोलर बिअर असणार तर एका सर्टन लिमिटनंतर काय होणार, जसे डायनासोर एक्सटिंक्ट झाले त्याच प्रकारे पोलर बिअर सुद्धा एक्सटिंक्ट होण्याच्या याच्यावर येणार. ठीक आहे, त्याच्यामुळे बायोडायव्हर्सिटी जो आहे तो खूप मोठा असेल. बऱ्याचपैकी आपण पाहतो जे म्हणजे की समुद्र किनारे असतात तर तिथे बऱ्याचपैकी म्हणजे आणताना निघताना तेल झालं किंवा ज्या पण वस्तू असतात आपण समुद्रमार्गी ज्या गोष्टी वेगळी होतो एखाद्या स्थितीत लीक झालं, त्याच्यामुळे काय होतं की तिथे जे पक्षी प्राणी किंवा जे पण समुद्री जीव राहतात तर त्या गोष्टी सहन करू शकत नाही. बऱ्याच जागेवर तर असं बघितलं गेलेलं आहे की काही टॉक्सिन्स आहेत जे पाण्यामध्ये सोडले गेल्यामुळे तिची पूर्ण बायोडायव्हर्सिटी आहे ती लाईक लिटरली व्हॅनिश झालेली, पूर्ण प्राणी किंवा समुद्री जीव आहेत ते पाण्यावर तरंगलेले, अशा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. तर हे सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या कशामुळे होत आहेत, तर ह्या होत आहेत की आपण ॲज अ ह्युमन म्हणून काही गोष्टीमध्ये कमी पडतात. तर आपण सर्वांनी म्हणून प्रण गेलं पाहिजे किंवा निदान माझ्याकडून तरी मिस्टेक करणार नाही. आणि गव्हर्नमेंट लेवलवर किंवा मोठ्या लेवलवर सुद्धा आपण बरेच प्रोजेक्ट आहेत तर त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे की बरेच लोक असतात जे की इन्व्हायरमेंटसाठी वर्क करतात, आपण त्यांना सुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण आपले जे इन्व्हायरमेंट्स आहे तर त्याला मेंटेन करण्यासाठी काहीतरी स्वतःच्या लेवलवर असं काहीतरी करायला पाहिजे. तर मी जर पर्सनल लेवलवर बोलत असेल तर मी काय करू शकते, तर मी असं करू शकेल की बाबा ठीक आहे मी 20 झाड नाही लावू शकत, मी 10 झाड 10 झाड नाही लावू शकत, मी 5 ठीक आहे. अशा प्रकारे छोटे स्टेप्स आपण घेतल्या तरी पण बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या होऊ शकतात. झाड इन द स्टेम यू अबाउट लाईक हे प्रत्येकात मी बोलत आहे. अशा प्रकारच्या आपण छोट्या गोष्टी असतात ज्या आपण छोट्या लाईफ चेंजेस असतात एकंदर आपण इन्व्हायरमेंटला वाचू शकत असेल तर हे माणूस म्हणून आपले कर्तव्य आहे. अजून गोष्ट सांगू इच्छित आहे, आपण इलेक्ट्रिसिटी जे आहे त्याचा सुद्धा आपण खूप जास्त प्रमाणात अपव्यय करतो. जसं की आपण बघू शकतो माझी स्वतःची घ्यायचं आहे, मी तुमच्या बाहेर जात आहे, माझं लाईट सुरू, माझं फॅन सुरू, या गोष्टीला काही करता नाही आहे. या गोष्टी आता आपल्याला काहीच वाटत नाही, पण नंतर जेव्हा फ्युचरमध्ये काही क्रायसिस येतील तेव्हा आपल्याला वाटतं नाही असं नव्हतं व्हायला पाहिजे, तसं नव्हतं व्हायला पाहिजे. सो इट्स बेटर लेट दॅन नेव्हर. सो I would really like to request you all to please give some kind of attention to the environment and yeah, thanks. That's all for today. Bye.